मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक सत्र 2020-21 हे दिनांक 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे असं आपण पाहिलेलं आहे. कारण दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या जी काही मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये जे काही अकॅडमिक कॅलेंडर जे विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालं होतं, तर त्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार विद्यापीठाचं शैक्षणिक सत्र हे 1 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं आहे असं दाखवण्यात आलं होतं. परंतु जसे की आपण सर्व जाणत आहात की सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव तसाच आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन हा 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाने निर्णय घेतलेला आहे. तर त्या संदर्भातलंच हे परिपत्रक त्याचं अवलोकन आपण करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बाळासाहेब काकडे. राजबॉटनी YouTube मध्ये मी आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. तर चला तर मग पाहूया नवीन आलेलं सर्क्युलर, त्यामध्ये काय काय देण्यात आलेले आहे. सर्व विभाग प्रमुख, विद्यापीठातले अध्यापक, त्यानंतर महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य या सर्वांना कळवण्यात येते की आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग आजार कायदा 1897 अन्वये विहित केल्यानुसार केंद्र शासनाने निर्गमित केलेले आदेश 27/10/2020 व महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश 29/10/2020 अन्वये निर्देशित केल्यानुसार यापूर्वी प्रस्तुत कायद्याअंतर्गत कोविड-19 या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक परिस्थितीनुसार शासनाने 30/9/2020 अन्वये सर्व मार्गदर्शक तत्वे, नियम व महाविद्यालयासह शैक्षणिक संस्था 30/11/2020 पर्यंत बंद राहतील. त्यामुळे लक्षात घ्या, जे महाविद्यालय आपले 1 नोव्हेंबर पासून उघडण्यात येणार आहे किंवा चालू होणार आहे असं या आधीचं सर्क्युलर जे होतं, या आधीचा व्हिडिओ बनवला होता त्या सर्क्युलरच्या संदर्भातला. तर आता लक्षात घ्या की आता महाविद्यालय या सर्क्युलरनुसार दिनांक 30 नोव्हेंबर म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत बंद राहील. म्हणजे एवढा महिना सर्व महाविद्यालय बंद राहतील. परंतु लक्षात घ्या, परंतु ऑनलाईन प्रक्रियेद्वारे देण्यात येणारे शिक्षण व तद अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना तसेच यापूर्वी विद्यापीठाने परिपत्रकानुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना यापुढेही नियमित चालू राहतील. म्हणजे तुमचे ऑनलाईन क्लासेस हे सुरू राहणार आहेत. तुम्हाला महाविद्यालयामध्ये याची गरज नाही. महाविद्यालय हे 30 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे. प्रस्तुत प्रकरणी विद्यापीठ अनुदान आयोगाने 22/9/2020 रोजी निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्या परिषदेने दिनांक 29/10/20 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बघा, विद्या परिषदेची मीटिंग झाली होती विद्यापीठामध्ये दिनांक 29 ऑक्टोबर रोजी. तर त्या रोजी शैक्षणिक वर्ष 2020-2021 करता प्रसिद्ध केलेले जे काही अकॅडमिक कॅलेंडर होतं त्या वेळापत्रकानुसार सर्व संबंधितांनी आपल्या स्तरावरून सदरी वेळापत्रकानुसार ऑनलाईन द्वारे किंवा शक्य असेल अशा ठिकाणी ऑफलाईन द्वारे किंवा मिश्रित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन जरी 30 नोव्हेंबर पर्यंत जरी असला तरी सुद्धा तुमचे लेक्चर, विद्यार्थ्यांचे लेक्चर हे ऑनलाईन किंवा शक्य असेल अशा ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा घेऊ शकतील किंवा मिश्रित पद्धतीने काही लेक्चर ऑनलाईन काही लेक्चर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुमचे लेक्चर घेण्यात येतील. पण लक्षात घ्या, तुमचे महाविद्यालय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत जेवढे काही महाविद्यालय आहे सर्व महाविद्यालय हे दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहेत. उक्त प्रकरणी प्रतिबंधित क्षेत्रातील अध्यापक, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे महाविद्यालय कार्यालयामध्ये उपस्थित राहणे बाबत सक्ती न करता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे आपल्या स्तरावरून तंतोतंत अनुपालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व संबंधितांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व 2 व्यक्तींमध्ये किमान 6 फूट अंतर राखणे या त्रिसूत्रीचे 3 मंत्राचे पालन आपल्या स्तरावर करणे अनिवार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जे काही परिपत्रक आहे दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, शेवटी पुन्हा एकदा सांगतो, एवढा महिना म्हणजे दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत महाविद्यालय बंद राहणार आहे. तथापि तुमचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन ज्या ठिकाणी शक्य असेल अशा ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुमचे क्लासेस होऊ शकतात. त्यामुळे जेणेकरून तुमचं शैक्षणिक नुकसान हे होणार नाही.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या गोष्टीचं माहिती होईल. धन्यवाद.